स्मार्ट दिसतोय रे. एवढी गडी बाई खतरनाक दिसतोय गाड भावांना. हा विषय अशा प्रकारे आपली सुट्टी संपली आणि त्या आईला सुट्टीचा दिवस हा विचार करण्यात जातो बरं का. तर आता सध्या मी चालू कामावरती आणि सकाळच्या वाजले 5. तर म्हणजे बघा आणि सुट्टी म्हणजे काय, सुट्टी एक दिवसाची असते त्याच्यामुळं जास्त काय म्हणजे विचार म्हणजे मला तर मस्त काय विचार करण्याचा दुसरा दिवस जातो आपला सुट्टीचा, असा सीन आहे. तर आता सध्या मी चालू कामावर. तर बघा सकाळच्या वाजले 5. तर चला आपण आता आपल्या दिवसाची सुरुवात करू. तर गुड मॉर्निंग भावानो, मी तुझा रोहित भाऊ. तर आपण आपली सुरू करू चला. सध्या आता मी कामावरून आलो आणि रूमवर जरा फ्रेश बी झालो आणि लागला तर बुखाराव 3 वाजेपार जेवण नाही मला अजून. तर आता मित्रांनो आज म्हणलो खात्री चमचमीत खावं. तर मी आज मित्रांनो बिर्याणी घेऊन आलो. हे बघा ही बिर्याणी पार्सल आणली आहे. आणि कसं आहे काम करायचं म्हणजे भावानं अंगात ताकद पाहिजे. ताकद कसं नाही तर खाल्लं पाहिजे वसाडे बी खाल्लं पाहिजे, व्हेज नॉन दोन्ही खाल्लं पाहिजे. तर आता थोडं आपलं जेवण चालू आहे. म्हटलं थोडं कामानं सकाळी गेलो तुमच्या बघितलं असेल, सुटलो 2 वाजता. 2 वाजता सुटून मग 3 वाजता कामानं घरी रूमवर आलो म्हणलं भूक लागली यार, खायचं काय. आता म्हणलं थोडंसं पार्सल काय तर घेऊ आणि रूमवर जाऊन खाणार आरामात. तर आता सध्या मी रूमवर पोचलो आहे. आता जेवण करतो भावानं, जेवाया थोडं. हे बघा असं असते नोकरी म्हणलं की म्हणजे मित्रांनो लय वाईट असते कंडिशन, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो मी छोटासा का ना तरी बिझनेस करा. तुम्ही माझ्या कालच्या एवढ्यामध्ये बघितलं असेल की आमच्यातला एक मुलगा जाधववाडीतला आहे, त्यानं कामुळ्यात एक सरकार गुळाचा खतरनाक अशा मित्रांनो दुकान पण आहे. मला भावाकडे बघून लय भारी वाटलं, कारण अभिमान वाटला आपला मराठी माझ्या मित्रांनो आज व्यवसायात उतरतो या. कसं का पण मित्रांनो त्यानं चहाचं दुकान 1 नंबर टाकले. तो मित्रांनो पहिला म्हाताऱ्यात कामाला होता, त्याला 70-80 हजार रुपये पॅकेज होतं, तरी पण मित्रांनो त्यानं ते सोडलं चहाचं दुकान टाकलं. म्हणजे बघा असं मित्रांनो एकामेकाला जरा प्रोत्साहन द्यायचं म्हणजे जरा भारी वाटतं. तर आता सध्या मित्रांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं ना की आयुष्यात तुम्ही छोटंसं काय आपण बिझनेस करा, कारण सध्या नोकरीत काय राहिलं नाही रे. बघताय म्हणजे माझी अवस्था स्वतःची. म्हणजे कसं आहे 10-15 हजार मित्रांनो काम करायला लागतं 8 तास. आणि मग कसं त्यात भागत नाही मुंबईत. आता सध्या मुंबईत कंडिशन लय खतरनाक आहे. म्हणजे एवढी महागाई वाढली ना की म्हणजे मला ज्याला 50,000 रुपये पगार मित्रांनो तो सध्या माणूस सध्या त्याची सुद्धा कंडिशन आता बेकार चालली आहे. कारण की महागाई एवढी वाढली, परिवार बघायचा, हप्ते बघायचे, बाकी रूम भाडा आले ते म्हणजे भरपूर काही गोष्टी असतात. पर फॅमिली कधी आजारी पडते, कधी काय होतं, म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो कुठं करा पण थोडासा छोटासा बिझनेस करा, भलं लेट करा पण करा, असं मला म्हणायचं आहे. तर आता सध्या मी जेवण करतो. तुम्ही माझा तू का केलं नाही. तर मित्रांनो मी सुद्धा ट्राय करतो करण्याचा, पण मला अशा अडचणी आल्या. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्यात बिझनेस करायचा म्हणजे लई काय गोष्टी असतात. त्यामुळे कसं आता जाऊ दे मरू झाले गेलं ते गंगाला मिळालं. पण मला तुम्हाला एवढं सांगायचं जसं मी करतो तसं तुम्ही करा मित्रांनो. तुम्ही पण छोटंसं काय काहीतरी बिझनेस करा, कारण बिझनेसवर काय नाही. तुम्हाला जर आयुष्यात जर सुख पाहिजे असेल ना, पैसा पाहिजे असेल ना, तर तुम्ही बिझनेस करा. छोटासा काय पण बिझनेस करा मित्रांनो. मग सांगतो तुम्हाला मी आणि ओरडून सांगतो की तेव्हा मित्रांनो मी आपलं प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतो की भावानं बिझनेस करा. काही करा, चावी का गोळ्या बिस्किट काही करा, पण बिझनेस करा. तर सध्या मी जेवण करतो मित्रांनो. तर तुम्ही पण थोडं जेवण करा या, ठीक आहे. तर चला थोडं आपण जेवण करू मित्रांनो. आज वैताग एवढा आलाय, पण आता मला धुवायचे कपडे. तर तुम्ही बघता बघा आता मी इथे कपडे टाकले ती आपल्या बाथरूममध्ये, माझा नाणीमध्ये म्हणा आमच्या भाषेत काय आम्ही नाणी म्हणतो तिला. आणि म्हणजे सगळ्यात कटाळ करायचा म्हणजे कपड्याचा आहे. म्हणजे कपडे धुवाट नाही एवढा वैताग येतो ना, एवढं काम करायचं दिवसभर प्लस येऊन कपडे धुवायचे. म्हणजे जिंदगी सगळी वाट लागली जिंदगीची, तुम्ही बघू शकता. म्हणजे नको झालं सध्या. आणि मित्रांनो बाहेर सुद्धा पाऊस होती, जरा थोडासा पाऊस आहे सध्या मुंबईला. थोडा येतोय थोडा जातोय, म्हणजे त्याचं काही नक्की नाही. कधी गरम होते कधी गार लागते, रूमवर गार लागते आणि बाहेर गरम होते. आणि सध्या तर मला तर कपडे धुवायचे आणि कपडे धुवायला म्हणजे नको वाटतं रे. म्हणजे वैताग घेतो रे कपडे धुवायला. सगळं पाहिजे फक्त कपडे नसायला पाहिजे धुवायची, कारण कपड्याचे लई झंझट मार असते बघा. म्हणजे 2 दिवसाला कपडे धुवायला लागते, कामाचे तर धुवायला लागते मित्रांनो. आपले काय आपण जास्त म्हणजे व्हिडिओ काढापुरते आपल्याला कपडे उतरू लागतील फक्त, बाकी एवढं आपण कुठं जातात ना तुम्हाला तर माहिती असेल. आणि कामाचे कपडे काय आपल्याला रेग्युलर घालायला लागते, त्यामुळे काय पर्याय नसतो. आणि आपल्या रेग्युलर कपड्यापेक्षा आमच्या कामाचे कपडे आमच्या अंगात लय उशीर असते ती. कारण की काम करायचं असतं आपल्याला 8 तास, प्लस 8 तास झाले की आपण येतो कुठेतरी जातो रूमवर, तिकडे करतो, टाइम वगैरे करायचा मस्त असं. आणि मग झोपायचं सगळ्यात थोडंसं कामावर जायचं. म्हणजे आमचं रुटीन कसं ठरलंय बाबा, आता सकाळी उठायचं 5ला उठायला लागतं. 6ला उरकून 5:30 पर्यंत निघायचं आपलं कामं 6ला चालू होतं आमचं काम. 6ला चालू झालं की परत तिथनं पुढं
इकडे तिकडे करत म्हणजे 2 वाजता 2ला आम्ही सुटतो. म्हणजे आम्हाला कामावर 3 वाजता 3 वाजून मग 3 वाजता येऊन जेवायचं इकडे तिकडे करायचं परत म्हणजे चालूच आहे रोजचं जे आहे ते ठरलंय ना मला तर ते चालूच आहे. मग तुम्हाला सांगतो भावानं जरा चांगला असाल तर काहीतरी नोकरी करण्यापेक्षा जॉब करा मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मी तुम्हाला असे कपडे धुवा लागते या बघा हे असे कपडे धुवायला लागते ती लक्षात ठेवा. आता मी कपडे धुते तर आणि मुंबईची लाईफ आहे ही पोराची बॅचलर पोराची लाईफ आहे तर तुम्ही बघू शकता. त्यामुळं कसं आहे कुठं पण राहावा फॅमिलीसोबत राहावा मस्त राहावा आनंदी राहावा एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर असे मी कपडे धुवत बसा हे बघा हे असे कपडे धुवा लागते ती. तर चला आपण थोडेसे कपडे धुऊ कपडे धुवले मस्त फ्रेश फ्रेश हो मस्त सुंदर असं आणि कुठतरी जावं तुम्हाला तुम्ही दाखवतो. चहा तर प्यायला आपल्याला चहा प्यायला जावं लागेल पर्याय नाही कारण चहाशिवाय आपल्याला भावून जमत नाही तुम्हाला तर माहिती आहे ठीक आहे. तर चला आपण थोडेसे कपडे धुवून आणि नंतर फ्रेश बिश होऊन थोडं चहा प्यायला जाऊ. तर चला सध्या जरा कपडे वगैरे धुतले आता फ्रेश झालोय आणि आता थोडंसं बाहेर आलोय मला जरा चहा वगैरे प्यावं. चहा पिऊन थोडंसं गार्डन जातो जर मला आमचं गार्डन दाखवतो. सध्या आपण थोडासा चहा पिऊ आता चला सध्या आता आम्ही तुम्हाला माहिती आहे चहा कुठं पितो हे आपलं वैद्य दुकान आहे. तरी दुकान आहे जरा आहे दुसरा जायवर काय कार्य करता तर आपण थोडंसं पहिला चहा पिऊ आणि गार्डनला जाऊ. चला आपण थोडं पुढे चहा पिऊ. फायनली चहा घेतला हे बघा असा चहा बघा क्वालिटी चहा म्हणजे भाई खतरनाक गोष्ट असतो. तर थोडासा वातावरण पण बाहेर त्यामुळे आपल्याला चहा तर प्यावं लागेल तर थोडासा आपण चहा घेऊ आणि थोडा गार्डनला जाऊ होता तुम्हाला दाखवतो आमचं गार्डन कसं आहे ठीक आहे. तर नंतर आपण पहिला चहा ठेवू आता थोडासा चहा पिलो आणि आता आपण तुम्हाला म्हणलं मी तुम्हाला आमच्या त्या गार्डन दाखवतो. तर हे बघा तुम्हाला ते दाखवलं गार्डन आहे बरोबर उद्यान आहे. तर आपण थोडं टाकायला जाऊ ठीक आहे. सध्या तर मी सिग्नलला उभा आहे चार साईडनं म्हणजे पूर्ण गाड्या आहेत त्या थोडंसं पण चालू कारण की काही म्हणजे गावलं तर काय मोबाईल जायचं तर आपण थोडंसं जाऊ सिग्नल थोडा लागू द्या सिग्नल लागत आला भावानं बरं का 2 मिनिटं बघू आपण एकदा थोडा प्रयत्न करू आणि बघू आता त्यात होतो आणि गाड्या पण भरपूर त्या बघा त्याला या सगळ्या गाड्या आहेत त्या बघू त्या बघा पूर्ण गाड्या आहेत त्या सध्या आता आपण सिग्नल सुटला या थोडं त्या साईडला जाऊ चला 2 मिनिटाच्या भावना आपण पोचतो तिथं ते कुठं आपल्या मैदानापाशी आणि मागा धरणार जे आला ट्रॉफिक मित्रांनो एवढ्या की मला जायला सुद्धा ना एवढ्या गाड्या आहेत त्या दाखवतो हे बघा हे बघ हे आपल्याला बोलू आहे करा हे बघा हे आपल्याला क्लिअर पार्टी भेटली काय मैदानात गेलता काय मैदानाला गेलता कशाची दहीहंडीची कुठं तुमची दहीहंडी नव्हता कुठे पण नव्हतं तिथं चांगली जागा भेटेल तिथं जमते का जमतोय ना जमते ना जमते ना करा काय काय करू नका नमस्कार हा विषय व्हिडिओ मध्ये खतरनाक असा विषय तर चला भावानो चला अरे भाई असं आपल्या भावना प्रेम भेटतं खतरनाक असं तुम्ही बघता आपण सध्या मैदान झालोय भाई इथं मैदान आहे बघा एकदम आपल्याला गडी भेटलाय तुम्ही बघता खतरनाक असा विषय आहे तर आपण थोडंसं मैदानात जाऊ काय म्हणतो भाई कुठला आहे कोण येतला स्मार्ट दिसतोय रे म्हणजे गडी भाई खतरनाक दिसतोय झाड भावानं लोक खतरनाक असा बनवलाय पुढे येतं पुढे बघतो कोण येतंय का असं चांगले मित्र आहेत अच्छा ओके मी त्याच्या बघतो म्हणजे बघा एवढा मित्रासोबत प्रेम होतं मी त्याच्या वाट बघत थांबला येतो तर चला आता जाऊ चलो आपल्याला भाव भेटला थोडा आपण थोडी बघितलं तर मित्रांनो फायनल आपण गार्डनला पोहोचलोय मला मी दाखवतो आमचं मस्ताचं मैदान गार्डन आहे तर हे बघा तुम्ही बघता हे बघा सध्या आता अजून तरी तर कोणा आलं नाही म्हणजे एवढं पब्लिक नाही पण जसे संध्याकाळी होईल ना तसं मित्रांनो भरपूर पब्लिक असतंय बघा सगळे लहान मुलं आहेत इथं आणि माझा का रोहित ब्लॉगर 43 हा हा युट्यूबला पण आहे इन्स्टाला पण युट्यूबला पण आहे 1 नंबरलाच नाव आहे वरती तर भावानं आपल्या या चॅनल विचारलंय आपल्या चॅनलचं नाव तर आपण थोडं मित्रांनो सर्च मारू ठीक आहे तर चला हे बघा इथं गाड्याचा मोबाईल आहे म्हणजे बघा असं भाई आपल्यावरती प्रेम आहे पोरांचं म्हणजे तुमचं भावानं आपल्याला असं प्रेम भेटतं कुठे जरी गेलं तरी आता त्यानं मला आज आयडी विचारली उद्या भावानं आपल्याला म्हणजे कसं आहे अशा वजन मग तुम्हाला म्हणतोय व्हिडिओ बनवा ब्लॉग बनवा मस्त असं तर मला असं भारी वाटतं रे जरा कुठं बाहेर गेलं ना असं आपल्याला भाऱ्याचं प्रेम भेटतं मस्त असं आणि म्हणजे घरातनं बाहेर पडलं ना कंटेंट हुडकायची गरज नाही कंटेंट ऑटोमॅटिक भेटतात मला तर आणि आपले फॅन फॉलोअर्स पण भेटतात तुम्ही काल तर बघितलं असेल काल आपल्या भावानं मी तिकडे गेलो तर मला तिथे एकदम भेटला म्हणला यार मग त्यानं मला आपलं ओळखलं
ब्लॉगर लांबच म्हणला तर म्हणजे लय भारी वाटतं मला मित्रांनो. म्हणजे मला भाई तृप्त झालं आपलं. काही कसं आहे म्हणजे आपलं थोडं आपलं व्हिडिओ जास्त व्हायरल नसतील होत पण मित्रांनो आपल्याला पब्लिक ओळखायला लागले तर बरं आहे की तुमच्या प्रेमामुळे. तर मित्रांनो असं प्रेम काय सोबत राहू द्या कारण की भावानं तुम्ही आहे तर मी आहे आणि तुमच्या पुढं म्हणजे कायच नाही भावानं तुम्ही म्हणजे विषय हाड आहे त्यामुळे मित्रांनो असं प्रेम मला सोबत राहू द्या. आणि सध्या आता मी सध्या गार्डनला आहे आणि एकटाच फिरतोय. कोण नाही भाई जोडदार बिडदार सगळे भाई आपापल्या कामात आहेत आणि मी एकटा इकडे फिरतोय. आणि दिवस सध्या कसं आता मी फर्स्ट करून आलोय. फर्स्ट करून म्हणलं थोडं गेलो दुपारी तिथून वेळ असेल आलो जेवण केलं झोपलो जरा उठलो मगाशी फ्रेश बी झालो आता सध्या मैदानात आलोय. आणि एवढा तो म्हणता एवढा आवाज कसला येतोय तर मित्रांनो इकडे सगळं ट्रॉफिक होतंय बघा. या साईडला इकडं सिग्नल आहे आमचा हा घाटल्यातला हा सिग्नल आहे आणि सिग्नलच्या मित्रांनो पुढं म्हणजे पुढच्या साईडला बरोबर उद्यान आहे इथं तुम्ही बघताय बघा. हे गार्डन आहे म्हणजे काय भारी वाटतंय. काय ते वातावरण आहे बघा फील म्हणजे जो मला जो आपला फील येतो ना तो खतरनाक असं मित्रांनो फील आहे. वातावरण म्हणजे खतरनाक वातावरण गावच्या सारखं वातावरण सध्या मुंबई आहे. म्हणजे आपण तुम्हाला मी प्रत्येक वेळी मी सांगतो की भावनो खतरनाक असं सीन आहे वातावरणाचा. तर आता थोडस आपण बसतो माहिती ना ठीक आहे तर चला. सध्या आता लागले संध्याकाळ व्हायला आणि मुंबईत भाई कसं पण नाच करा पण मच्छराचा तेवढा नाच करू नका कारण की भाई ते चावलं ना म्हणजे लय खतरा गोष्टी असतो. तर आता संध्याकाळ झाली आपल्याला लागलं मच्छर चावायला तर आपण थोडंसं रूम वरती जाऊ कारण की इथं थांबलो ना लवकर तर मला डेंग्यू मलेरिया काही येऊ शकतो. मग तुमचा भाऊ आजारी पडतो मग मला आपण गावाला जायला लागतं त्यामुळे मला जरा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मित्रांनो आपण थोडं रूम वरती जाऊ आणि एकदा आजारी पडले की मग भाई मी लवकर नीट होता तुम्हाला माहिती असेल. तर आपण थोडंसं रूम वरती जाऊ कारण की रूम वरती थोडं गेलं पाहिजे बघू आपला जरा आलेत की नाही अजून. महत्वाचं म्हणजे आमचा माणूस ड्रायव्हर अजून आला नाही रूमवरती. ड्रायव्हर म्हणताना म्हणजे कोण भाऊ ड्रायव्हर म्हणजे आपला काळजाचा तुकडा आहे भावानो रूमवरचा खतरनाक माणूस आहे विषयाचा हाड आहे त्यांचा. तर आपण थोडं मित्रांनो रूमवरती जाऊ तर चला. जरा आता मागाशी गेलो डबा खानावळीचा आणि काय म्हणजे बघा मी खानावळीचा डबा नाही गेलो आता म्हणलं आज यार काय भेटते डब्याला काय काय भेट नाही म्हणजे थोडीफार आपली म्हणजे अपेक्षा असते बरं का भावना प्रत्येकाचीच की खानावळीचा डबा आज काय असं खानावळीत. आणि दुपारचं भावना पण बिर्याणी खाल्लेली आणि आज मित्रांनो आपल्याला खायला इथं चिकन म्हणजे एवढं भारी लागलं चिकन यार कारण की आज शुक्रवार आहे म्हणजे लय भारी लागले यार चिकन खायला मस्त असं. आणि आता सध्या आता दिवस काय आपला संपलेला आहे तर मला बघ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका आणि आपल्या मित्राला पण शेअर करा. तर आता मला तुम्ही कमेंट नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि नवीन असेल आपल्याला सबस्क्राईब करून जावा. तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या तर सध्या आता मी व्हिडिओ थांबवतो तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र मित्रांनो तर चला आता.